रामकृष्ण हरी माऊली. मी प्रियंका पाटील शेळके. तुम्ही म्हणाल कुठली आषाढी वारी नाहीये किंवा काहीच नाहीये आणि तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताय. अहो, बातमी पंढरपूरहून आली आहे, म्हणूनच असं म्हणायचंय. आणि ही बातमी आहे माझ्या शेतकरी मायबापाबद्दलची. शेतकरी मायबापाबद्दल सातत्यानं कुणी ना कुणी अपमानास्पद बोलत राहतं. पूर्वीच उपमुख्यमंत्री म्हणाले होते की सारखं सारखं काय फुकट द्यायचं आणि कर्जमाफी मागताय, यावरनं वादंग निर्माण झालं होतं. आता यातच भर टाकली आहे ती म्हणजेच राज्याचे जलसंपदा मंत्री. ते म्हणतात की सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफी मागायची. विखे पाटील, हौस नसते शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची. ती शेतकऱ्यांची मजबुरी असते. पाऊस, ऊन, वारा हे कुणाच्याही हातात नाहीये. आपलं जरी सरकार असलं तरी तुम्ही नैसर्गिक आपत्तींना रोखू शकत नाहीत आणि त्याचाच परिणाम शेतीवर होतो. शेतीतला जो पीक आहे ते जमीनदोस्त होतं आणि त्यामुळे कुठेतरी पैशाची चणचण भागते. शेती पिकवायची असते, त्यामुळे पुन्हा एकदा पैसे लागत असतात आणि त्यामुळे सोसायटी काढावी लागते. हाय ते पीक नाही आलं तर ते पीक जातं आणि त्यामुळे ते कर्जबाजारी होतात. आणि तुम्ही राजकारणी मंडळी निवडून यायचं म्हणून कर्जमाफीचे आश्वासनं देता आणि या कर्जमाफीच्याच मुद्द्यावरती पुन्हा पुन्हा निवडून येता आणि निवडून आल्यानंतर याच बळीराजाला नावं ठेवायला मात्र मोकळे होता. नेमकं विखे पाटील काय म्हटलेत हे तुम्हीच पहा. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे.